तर मित्रांनो, कारवलच्या साईडवर आता आपलं बांधकाम झाल्याच्या नंतर आपण आता बेबल मारायची तयारी करतोय आणि तुम्हाला दिसेल की 2 पाके आपलं हे घर आहे, त्याच्यामुळे आपण 2 पाक्याचं बेबल इथे मारतोय आणि कशा पद्धतीने हे बेबल मारतात तुम्हाला व्यवस्थित दिसेल। मी इथे तुम्हाला आखणी करून म्हणजे दाखवले, म्हणजे लाईन इथे लावलेले आहेत, फक्त आता आपले क्रॉस भरायचे राहिलेत, ते पण व्यवस्थित तुम्हाला दिसेल की आखणी वगैरे कशी केलेली आहे आणि कशा पद्धतीने बेबल मारतात। तर खालचं बांधकाम थप्पी आहे आणि वरचं जे बांधकाम आपण करतोय ते आपण बांधकाम कोडीमध्ये करतोय आणि कोडी बांधकामामध्ये आपण हे बेबल वरचे बांधत आहोत। तर व्यवस्थित तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये की आपण हे कसं काम करतोय आणि कशा प्रकारे हे बेबल मारायची पद्धत असते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता आपण कारवलच्या साईडवर आहोत आणि आपल्या इथे बांधकाम चालू आहे, म्हणजे आपलं जे मेन बांधकाम होतं ते झालेलं आहे, फक्त आपल्याला बेबल मारायचे आहेत। ते बेबलचं आपलं बांधकाम इथे चालू आहे आणि तुम्हाला दिसेल की काल इथे चिरा वगैरे सगळा स्टॉक करून आपण घेतला आहे आणि काल खूप पाऊस होता, आपलं बेबलचं काम पण चालू होतं काल, पण पावसामुळे आपलं काम ते राहिलं आहे आणि आज आपण परत आज पाऊस गेलेला आहे आणि आपण आज बेबलचं काम परत करणार आहोत। तर तुम्हाला दाखवतो सगळं की कसं बेबल मारतात आणि कशा प्रकारे ते तयार करतात। तर चला मित्रांनो, काल आपण जो बेबलचं बांधकाम करत होतो, पण बांधकाम करता करता अचानक दुपारनंतर पाऊसच चालू झाला आणि आपला जो माल होता, म्हणजे आपण जे सगळं बनवलं होतं माल, ते सगळं फुकट गेलं आणि म्हणजे ते येणार आहे, तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित आपल्याला जमा करून घ्यावं लागणार आहे, त्याच्यानंतर आपण हे बांधकाम करायला सुरुवात करणार आहोत। पण आपला जे चिरा संपला होता, चिरा वगैरे आलेला आहे इथे, तुम्हाला दिसेल की चिरा आपण स्टॉक करून ठेवला आहे सगळीकडे, हे बघा। तर इथे असं बेबलचं आपण शिडी वगैरे घरातून घेऊन आलो होतो हे, कारण की आपल्याला बेबल मारण्यासाठी वरती तयार करण्यासाठी। तर सगळ्या रूममध्ये पण आपण चिरा वगैरे स्टॉक करून ठेवला आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला दिसेल तिथे वरती आपण जी हे काठी उभी केली, जी रिप उभी केले, त्याला असे क्रॉस आपण दोरात आणून बेबल मारून घेणार आहोत। तर आधी बांधकाममधलं जे आहे ते आधी उठवून घेणार, त्याच्यानंतर आपण बेबल मारायला सुरुवात करणार आहोत। तर तुम्हाला दाखवतो सगळं ते, हे बघा, इकडे पण चिरा वगैरे स्टॉक करून झालेला आहे आणि आपला जो मेन थप्पी बांधकाम होता तो झाला आहे, कोडी बांधकाम पण आपला बाथरूमचे पार्टिशन वगैरे ते पण झालेले आहेत। पाऊस थोडी गडबड करतोय त्याच्यामुळे, नाहीतर आपलं हे बांधकाम पटापट पूर्ण होणार आहे। तर तुम्हाला मी दाखवतो आज सगळं। मित्रांनो, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की आपलं जे कारवलचं काम आहे ते लेंटर लेवलला आल्याच्या नंतर आपण वरती 4 लाईन लावल्या होत्या, म्हणजे थप्पीच्याच 4 लाईन लावल्या होत्या आणि हे बांधकाम आपण थप्पीमध्ये करतोय। तुम्हाला सगळं दिसेल इकडे की पूर्ण आपलं प्रॉपर बांधकाम थप्पीमध्ये होतं, जोत्यापासून ते लोड बिरिंगच्या वरती आणि लेंटर लेवलच्या वरती पण आपण हे बांधकाम थप्पीपर्यंत गेलं होतं, म्हणजे थप्पीमध्येच केलं आहे। आणि आता जे मेन आपलं हे काम आहे ते म्हणजे बेबल मारायचं आहे। तुम्हाला दिसेल आता इथे तुम्हाला मी तेच दाखवतोय की आपण बेबल कशा प्रकारे मारणार आहोत आणि कशी पद्धत आहे बेबल मारायची। म्हणजे 2 पाके घराला क्रॉस आपण त्रिकोणी हे जे करतो बेबल मारतो, म्हणजे पाके त्रिकोणी आपण 2 साईडला 2 पाके मारतो, ते कशा पद्धतीने मारतो ते तुम्हाला दिसेल इथे। तुम्हाला ती हे बांधकाम सगळं दाखवतो की आपण थप्पीमध्ये केलं आहे आणि जे हे वरचं बांधकाम आपण करणार आहोत ते तुम्हाला दिसेल की आपण कोडी बांधकाम करतोय। व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा की खालचं बांधकाम आपण थप्पीमध्ये केलं होतं आणि हे बघा, आपलं हे बांधकाम हे थप्पीमध्ये आपण केलं होतं आणि आता हे वरचं जे आपण ह्याचं बेबलचं बांधकाम करतोय ते आपण कोडीमध्ये करतोय, त्याच्यामुळे आपली हाईट पण आहे ना ती थोडी इन्क्रीज होणार आहे। आपण जे हे कोडीमध्ये वरचं जे बेबलचं बांधकाम करतोय ना, त्याच्यामुळे आपली हाईट ती पटापट इन्क्रीज होणार आहे। म्हणजे थप्पी बांधकाम आपण तुम्हाला माहिती केला, त्याच्यामुळे हाईट थोडी एकदम स्लो इन्क्रीज होत होती, त्याच्यामुळे खूप वेळ लागला आणि तुम्हाला दिसत आता ही शिडी वगैरे आणली मी, शिडीवरती आपण हे सगळं फळ्या वगैरे टाकून आपल्याला उभं राहायला केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता हे बांधकाम करतोय। तर अशा पद्धतीने हे आपलं बांधकाम चाललं आहे, बाहेरून पण बघा तुम्ही कसं आपण केलेलं आहे। पूर्ण आपलं प्रॉपर 4ही बाजूने आपलं हे थप्पी बांधकाम फिरलेलं आहे, मध्ये काय थोड्या 1-2 लाईन राहिल्यात त्या पण पटापट आपण बेबल झाल्याच्या नंतर करणार आहोत। पण तुम्ही इथे बघू शकता की आपलं म्हणजे बेबल कसं करतात किंवा कसं बेबलची आखणी इथे होते। तुम्हाला दिसेल आपण दोरात आणलेलं आहे बेबलच्या लेवलने की आपण 2 साईडला 2 पाके देणार आहोत आणि नंतरच बेबल मारणार आहोत। तुम्हाला इकडून पण मी व्यवस्थित दाखवतो, हे बघा तुम्हाला दिसेल। आपल्याला जी कट पीस आहेत ते नंतर क्रॉस दगड तोडून आपल्याला भरावे लागतात, ते आपण नंतर करणार, कारण की आधी आपल्याला जे अख्खे पीस आहेत सगळे तुम्हाला दिसेल की अख्खे पीस आपण आधी लावून घेतो, त्याच्यानंतरच आपण जे नंतर हे क्रॉस असतात ते करतो। आणि तुम्हाला शिड्या दिसतील की आपण जॉईंट केल्यात एकावर एक ठेवून, असं इथे काम चालू आहे माझं। आणि तुम्हाला दिसेल की पावसामुळे थोडी गडबड आहे, पाऊस पण मध्येच अचानक येतो। आता सकाळपासून पाऊस नाही आहे आणि आता दुपारनंतर बघूया पाऊस येतोय की नाही। तर असं हे सगळं तुम्हाला दिसेल, आपण 4 लाईनी लेंटरला चढवल्यात आणि इथून तुम्हाला दिसेल की कसं आपण केलेलं आहे। इथे आपल्याला एक अजून लाईन चढवायची, म्हणजे कोडीची आपण हे बेवडा देणार आहोत इथे, कारण की अँगल टाकल्याच्या नंतर वरती सिट्या पण आहेत, त्या सिट्या व्यवस्थित बसल्या पाहिजे म्हणून इथे बेवड्याला एक लाईन आपण कोडीमध्ये देणार आहोत, व्यवस्थित फिरवणार आहोत, ती पण तुम्हाला व्यवस्थित इथे दिसेल।
तर इथे तुम्ही बघू शकता की आपण कसं काय करतोय. आपलं हे जे म्हणजे लेंटर लेवलच्या वरती आल्याच्या नंतर बांधकाम झाल्याच्या नंतर आपण कसं काम करतोय ते दिसेल तुम्हाला. चिरा पण स्टॉक करून आपण ठेवलेला आहे ते सगळं व्यवस्थित. आता तुम्ही बघा की मी जे लाईन आपल्या हाफ होते त्यात व्यवस्थित पूर्ण करून घेतल्यानंतर फक्त आपले कट पीस जे राहिलेत म्हणजे बेबल आपला बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. म्हणजे क्रॉस तुम्हाला दिसेल की बऱ्यापैकी मी पूर्ण करून घेतलं आहे ते. आणि फक्त आता आपलं हे क्रॉस भरायचं राहिलेलं आहे. तुम्हाला दिसेल की तिथे कोपरे बघा, ते कोपरे आपलं दगड क्रॉस मारून ते भरायचे असतात. त्याच्यानंतर वरती सिमेंट किंवा माल टाकून आपण व्यवस्थित ते शेपमध्ये आणतो. त्याच्यानंतर खाच्यातच आपण हे पाईप वगैरे टाकून नंतर वरती पत्रा टाकतो. पण तुम्हाला आधी दिसेल हे क्रॉस जे पीस आहेत ते आपल्याला भरायचे आहेत व्यवस्थित. हे बघा, आणि इथे तुम्हाला दिसेल की शिडी बघा कसे जुगाड केलेलं आहे वरती आपल्याला चढण्यासाठी. सगळं व्यवस्थित तुम्ही बघू शकता. लांबच्या लांब आपण एक 20-22 फुटाची शिडी आपण आणली होती आपल्या घरातलीच आणि तिथे हे केलं. आणि मी इथे कागद पण टाकलं आहे कारण की पाऊस पण अचानक येतो आणि मी सिमेंट आता व्यवस्थित म्हणजे माल आपला आहे तो मी फिनिशिंगमध्ये तिथे टाकला आहे. पाऊस पडला तर वाहून जाऊ नये त्याच्यामुळे मी सिमेंटची पोतली फाडून त्याच्यावर ठेवले, दगड ठेवले तुम्हाला दिसेल तिथे व्यवस्थित. तर दोन्ही साईडला आपलं हे झालं. इकडे पण थोडंफार राहिलं आहे माझं. इकडे आपल्याला 2 अजून करायचे दोन्ही साईडला, ते पण तुम्हाला दाखवेन मी. हे तुम्हाला लांबून कसं दिसतंय बघा ते व्यवस्थित. हे बघा, तर अशा पद्धतीने हे आपलं दिसणार आहे 2 पाक्याचं कसं काम आपण करतोय, बेबल कसे मारतात ते. अजून वरती तिथं सेंटरला आहे ना ते दाखवायचं राहिलं आहे आपलं, म्हणजे ते करायला थोडा वेळ आहे. आता पाऊस येतोय, पाऊस आलेला आहे म्हणजे बारीक बारीक लागतोय त्याच्यामुळे थोडं काम स्लो चाललेलं आहे. इथं जे तुम्हाला दिसेल तिथे एक दोरा दिसेल तुम्हाला तिथे, त्या दोऱ्याच्या इथं अजून आपलं त्रिकोणी सेंटर येणार आहे म्हणजे बेबलचा सेंटर. ते पण व्यवस्थित आपल्याला तिथे लावायचं आहे. ते पण तुम्हाला मी दाखवेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कारण की आता पावसामुळे आता संध्याकाळ पण झालेली आहे. आता संध्याकाळचे 4:30-5 वाजलेले आहेत आणि अचानक पाऊस आलेला आहे. पावसाने सुरुवात केली आहे. तुम्हाला दिसेल इकडे की पाणी पण इथे तुम्हाला दिसेल की पाणी बघा किती भरलं आहे रूममध्ये. प्रत्येक रूममध्ये आता पाणी आलेलं आहे आणि चिरा पण खूप ओला झाला आहे. त्याच्यामुळे थोडा इश्यू होतो आहे की आपण जो माल टाकतोय तो माल पटापट म्हणजे पाणी टाकल्यासारखंच एकदम वाहून जातो आहे दगडावरून, असा इश्यू झाला आहे. आणि तुम्हाला दिसेल इथे की आपण बेबल व्यवस्थित बऱ्यापैकी पूर्ण हाफ मारून घेतला आहे. जे क्रॉस कटिंग असतं त्याच्यातच थोडा वेळ जातो, नाहीतर बेबल पूर्ण करायला काय दिवस पण नाही लागत. अर्ध्या दिवसामध्येच बेबल होऊन रेडी होतं एकदम व्यवस्थित. आणि इथे माल बघा, मालामध्ये पाणी वगैरे जाऊन एकदम हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे चिरा वगैरे तोडायचं इथे काम चालू आहे तुम्हाला दिसेल. आणि इथे बेबल आपण मारून ओके केला आहे अशा पद्धतीने. तर असं बेबल मारायचं काम इथे चालू आहे आणि पावसाने थोडी गडबड केली आहे त्याच्यामुळे आपलं हे काम स्लो चाललेलं आहे. तुम्हाला सगळं दिसेल. तुम्हाला वरती चढून दाखवतोय जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे की बेबल कसं मारतात. आणि हे तुम्हाला दिसेल इथे जो गाळा आहे तो नंतर मी आता क्रॉस करून इथे मारणार. हे तुम्हाला दिसेल दगड तासावे लागतात, तर हे दगड त्याप्रमाणे तासून आपण हे करणार. इथे मी तसा माल टाकलेला आहे त्या लेवलला. हे बघा तसं सरफेस आपण आतून काय प्लास्टर आहे त्याच्यामुळे ते काय व्यवस्थित आपल्याला दिसणारच आहे. पण आपल्याला एक लेवलमध्ये आपल्याला एक दोऱ्यामध्ये घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल इथे आपण दोरा ताणला आहे म्हणजे काठी बांधून तिथे सेंटर काढून त्याच्यानंतर आपण 2 पाके इथे आखणी केलेली आहे आणि तसे आपण बांधकाम वरती उचलतोय. तर तुम्हाला इथे सगळं व्यवस्थित दिसून येईल. हे बघा, तर असं काय इथे आपलं काम चालू आहे. पावसामुळे थोडी गडबड आहे, बाकी काय नाही. तर आजसाठी एवढंच. आणि तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो.